लोक तो इकडे या मुलींनी मेहंदी काढलेल्या आहेत. I feel it for the first time. Been thinking about you all night. I've been searching for this all my life. You're just my type. I've been looking for a boy who can treat me right. Your dark hair with those eyes. Very good morning. आज जरा लेटच उठली आहे. थोडं आरामात चाललंय कारण की म्हटलं की आपण थोडं आरामात जरा थोडी झोप जास्त घेऊया कारण की इव्हेंट झाल्यावरती थोडं रिलॅक्ससुद्धा वाटतं आणि मुळात मला खालती यायचं बिलकुल असं मन नव्हतं. तुम्हाला दाखवते इतका खालती पसारा झालेत. इतक्या आहाराचे गिफ्ट्स, अर्धे गिफ्ट्स गॅरेजमध्ये आहेत आणि ही सगळे गिफ्ट्स मला ओपन करायला सांगत आहे. मे बी इतकं म्हटलं आहार आपण थोड्या वेळाने ओपन करूयात. सो कालची पार्टी खूप छान झाली. सगळे मला म्हणत होते की जेवणसुद्धा छान होतं आणि आता हळूहळू थोडं क्लीनअप वगैरे करायला घेईन. सो थोडं आवरायला घेईन पण आजच सगळं करून टाकणार आहे मी. आणि हा ना मला म्हणते गिफ्ट्स ओपन कर. मला ऋषी म्हटला सगळे गिफ्ट्स आपण आता बेसमेंटमध्ये नेऊन ठेवूयात आणि हिचं चाललंय का बेसमेंटमध्ये तुला नाही ठेवायचं आहे ना. असं नाही करत, असं नाही करत. तुला काल आवडलं? तुला मज्जा आली? हो. काय ओपन कर मम्मा. आणि मला काही काही कशा व्हिडिओज काढायच्या होत्या पण इतकं गडबड होती आणि ऋषी आणि मी आम्ही गेट्सला अटेंड करत होतो त्यामुळे ना बऱ्याच गोष्टी मला अशा कॅप्चर करता आल्या नाही किंवा कॅमेरा पण कोणाकडे देणार सगळेच एकदम असं चालू होतं. पण एकंदरीत मला जसं पाहिजे तसं झाला कार्यक्रम. म्हणते की विदाऊट फ्रेंड्स, आणि इथे हे फ्रेंड्स म्हणजे फॅमिलीच आहेत आणि त्यांच्याशिवाय हे होऊच शकत नाही कारण की माझं आणि ऋषीचं म्हणजे ऋषीला हे शक्यच नाही आहे की आपण इतक्या सगळ्या लोकांची पार्टी आम्ही दोघांनी हँडल करणं आणि हे सगळं करणं, हे बनवणं शक्यच नाही आहे विदाऊट दे. त्यामुळे खरंच म्हणजे सगळ्यांना थँक्स पेक्षा पण थँक्स हा खूप छोटा शब्द आहे पण त्यांच्यामुळे हे ठरवू शकतो की ह्या पार्टीज करणं आणि त्या पार्टी एक्झिक्यूट करू शकतो. अदरवाईज इम्पॉसिबल आहे इथे तरी. तो मंडळी ट्राय करत आहे हळूहळू सगळं आवरायचं कारण की आत्ता 4 वाजतील. स्टील थोडं काम चालू आहे. आत्ता भांडी डिशवॉशरला लावली. 2-4 दिवस डिशवॉशर यूज करत आहे. हां, आणि इथे आहानाने काही गिफ्ट्स काढलेले आहेत. सो ती त्या तिथे खेळत आहे आणि तुम्ही माझ्या इकडे मागे बघू शकता हे सगळे बॉक्स हे सगळे रिकामे करून फोल्ड करून रिसायकलमध्ये टाकावे लागतील कारण की आमच्याकडे संडेला कचरा पिक करण्यासाठी येतात. हे सगळं रिसायकलमध्ये जाईल आणि हा ट्रॅश बॉक्समध्ये आणि हे सगळे डिस्पोजेबल आहेत. हा दाखवते. इतके सगळे डिस्पोजेबल सगळे नीट ठेवावे लागतील बेसमेंटमध्ये. हानाचे सगळे गिफ्ट बेसमेंटमध्ये टाकून ठेवलेत आणि आत्ता थंडी आहे बाहेर त्यामुळे गॅरेजमधलं जितकं जमेल तितकंच साफ करेल. बट आणि गॅरेजमध्ये पूर्ण चायनीजचा वास येतो आहे. पूर्ण चायनीजचा स्मेल झालेला आहे. सो मंडळी गुड इव्हनिंग. आणि ही जी तुम्ही स्माईल बघत आहात की ती स्माईल ह्याच्यासाठी आहे की माझं घर सगळं क्लीन झालेलं आहे फायनली आणि खूप छान वाटतंय की असं घर बघून क्लीन. कारण की 2 दिवस झाले, 2 नाही 3-4 दिवस हे सगळं चालू होतं घरामध्ये सामान आणि हे सगळं त्याच्यामुळे नीट लक्ष नव्हतं देता येत. पण आज मी सगळं क्लीन केलेलं आहे. गॅरेजसुद्धा क्लीन झालेलं आहे. किचन पण एकदम चकाचक करून टाकलेलं आहे आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत डान्स प्रॅक्टिसला. आज आम्ही तिथे जाणार आहोत. डान्स प्रॅक्टिस आमची आज मोस्टली लास्ट डान्स प्रॅक्टिस असेल कारण की उद्या
दिवाळीचा कार्यक्रम आहे, उद्या आमचा परफॉर्मन्स आहे, त्यामुळे हे भेटणं, ही प्रॅक्टिस आम्ही डेफिनेटली मिस करू ह्या सगळ्या गोष्टी. सो आज लास्ट प्रॅक्टिस असणार आहे म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की आज लवकर भेटू, कारण की आमच्या फंक्शनमुळे, कालच्या पार्टीमुळे ना आम्ही 2-3 दिवस प्रॅक्टिस ठेवली नव्हती, थोडा गॅप घेतला होता. म्हटलं आज जरा प्रॅक्टिस करावी लागेल, त्यामुळे आज आम्ही लवकर भेटणार आहोत आणि एकत्र डिनरचा प्लॅन आहे. शोरमा ऑर्डर करणार आहोत त्यामुळे. आणि इथे ही आहाना आलेली आहे, 2 शेंडीवाली आहाना, क्यूट क्यूटी क्यूटी आहाना, क्यूटी क्यूटी. सो असा आमचा प्लॅन आहे. आज भेटणार आहोत, मेहंदीसुद्धा काढणार आहोत. मी तर काढून घेतली आहे माझ्या, हे बघा आता कुठली दिसते, ही मी स्वतः काढली. सो आज आमचा असा एकंदरीत प्लॅन आहे. तर आपण तिथेच गेल्यावर भेटूया. आणि तुम्हाला अजून एक दाखवते की ह्या सगळ्या भांड्यांमुळे, ह्या अशा मोठ्या मोठ्या भांड्यांमुळे ना माझं काम खूप इझी झालं. ह्या मोठ्या अशा कढया वगैरे, इतकी हेवी कढई आहे ही, पण त्याच्यामध्ये चायनीज इतकं सुंदर झालं नाही का. या कढईमध्ये आपल्या इंडियाला तो चायनीजवाला असं करत असतो ना, ते मस्त त्याला सॉटे करत असतो एकदम हाय फ्लेमवर, तसं काल आम्ही करत होतो. पण ह्या सगळे हे मोठी मोठी भांडी ही नेहाची आहेत, कारण की नेहाला इथे एव्हरी इयर तिच्याकडे गणपतीला 300-350 माणसं असतात. सो तिच्याकडे अशी मोठी भांडी आहेत, त्याच्यामुळे खूप बरं पडलं की त्याच्यामध्ये लॉटमध्ये नाही का, म्हणजे जास्त राईस आणि नूडल्स त्याच्यामध्ये होऊन गेले. सो आता आम्ही निघतो आणि भेटूया तिथे. बाय बाय. इकडे सगळे आता मेहंदी काढतायत आणि शोरमावर आहे. आणि इकडे बॉक्सिंगची मॅच, आज माईक टायसनची मॅच आहे त्याच्या. इकडे आज आम्ही सगळे कुल्फ्या खायला लागलेलो आहोत. कुल्फी कुल्फी तिकडे सगळे कुल्फी खातात. काय चाललंय? इकडे आहानाची नेलपेंट लावायचं काम चालू आहे. महेश आहानाला नेलपेंट लावतोय. अरे वा, गुड 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 गुड. आणि इकडे मेहंदीचा हातावर हात चालू आहे. तुला पण येते काढता? सो इकडे या मुलींनी मेहंदी काढलेल्या आहेत.